नमस्कार. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक बिगर मिशाचं कुत्र आहे आणि त्या बिगर मिशाच्या कुत्र्याचं नाव आहे नवनाथ वाघमारे. म्हणजे त्याला विषयाचं गांभीर्य लक्षात येत नाही की विषय किती सेन्सिटिव्ह आहे, विषयाचं गांभीर्य किती असतं हे त्याला काही अकलीचा भागच नाही. काय खातो त्याची त्याला माहिती. आय थिंक तो अन्न खातच नसावा. काय खात असेल कोणी त्याला तुकडे. आणि विशेष म्हणजे ते ते कुत्र आहे जे तुकड्यावर जगणारं कुत्र आहे. काल 2 दिवसापूर्वी चिखला, तालुका लोणार, जिल्हा जिल्हा बुलढाणा या ठिकाणची घटना सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. हा नवन्या नावाचं जे बिगर मिशाचं कुत्र आहे, काल आमच्या ताईबद्दल एक शब्द सुद्धा या ठिकाणी त्याच्या तोंडातून निघाला नाही. हालाकी त्यांनी या विषयाचा निषेध करायला पाहिजे होता, त्यांनी निषेध केला नाही. ती गोष्ट चला बाजूला ठेवूयात आपण. पण तो आम्हाला शिकवायला की छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण काय आहे हे मराठ्याला सांगण्याचं काम, मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांना सांगण्याचं काम नवन्या नावाचं या ठिकाणी कुत्र करते. एक कुत्र्या ती तू अवकात नाही. तू आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार शिकू नकोस. मराठे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्या डोक्यामध्ये घेतात, ते तू सांगण्याची गरज नाही. आणि त्याचं असं म्हणणं आहे की संजीवनीताई वाघ जी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जे स्मारक होतं त्यासाठी लढण्याचं काम जिने केलं, तिने जीवाची पर्वा सुद्धा केली नाही. त्या ताईला म्हणतोय की ती जरांगे पाटलांची म्हणजे सहकारी आहे आणि कदाचित त्यांनी हे ठरवून केलं असेल. तर हे नीच असा या प्रकारचा जो नीच विचार करायलाच नवन्या, हा नीच विचार फक्त तुझ्यासारख्या नीचच अवलादी करू शकतात. आणि त्याचं म्हणणं आहे त्याच्यासाठी त्यांचा सीडीआर सुद्धा चेक केला पाहिजे. शासनाला विनंती, प्रशासनाला की त्यांनी ते 100% करावं. पण नवन्याला कोण तुकडा टाकते, किती तुकडा टाकते, काऊन तुकडा टाकतोय, ह्याही गोष्टीची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. आणि तू काय गोष्टी करायला की जाती अरे मराठे कधीच जातीच्या भांडणात पडणार नाहीत, पडले नाहीत आणि पडत सुद्धा नाहीत. ते तुझ्यासारखे कुत्रे आहेत. तू आसन, लक्ष आसन, हे जे कुत्रे आहेत ना, हे कुत्रे जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतात. मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील करत नाहीत. जर मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील काल त्या गावामध्ये होते, जर पाटलाने आव्हान केलं असतं तर काहीही होऊ शकत होतं. परंतु पाटलांना ते करायचं नाहीये. ते आमचे विचार नाहीयेत. मराठे खूप उच्च कोटीचा विचार करतात. नवन्या, तू कुत्रेस आणि म्हणून तू कुत्र्यासारखाच विचार करतोस. त्यामुळं दादांच्या बाबतीमध्ये आणि आम्हाला तू शिकू नकोस. ती अवकात नाही. तू कुणीतरी तुकडा टाकला त्यानंतर बोलणं ही तुझी या ठिकाणी अवकात आहे. त्यामुळे तू आम्हाला सांगू नकोस. आमची ताई कशी लढली हे आम्हाला माहिती आहे, पण तू त्याच्याबद्दल बोलला नाहीस. त्या गोष्टीचा निषेध सुद्धा केलास का तू? तू फक्त सांगतो की दोषीवरती कारवाई झाली पाहिजे, ते बाजूला ठेवतो आणि तू राजकारण आणण्याचं काम या ठिकाणी करतोस. तुला सांगणं आहे की तू याच्यामध्ये राजकारण आणू नकोस. मराठे शांत बसतात आणि योग्य वेळ आल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने ऍक्शन घेत असतात. त्यामुळं या सेन्सिटिव्ह विषयामध्ये हा खूप गांभीर्याने घ्यायचा विषय, तर या विषयात तरी तू राजकारण आणू नको. ओबीसी मराठा असा वाद लावण्याचा प्रयत्न करू नकोस. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.